गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आय एम ऑडिबल. माझा आवाज येतो सगळ्यांना तुम्हाला? येस मॅम. तर बघा, तुम्हाला फर्स्ट नोटीस अशी आहे की तुम्हाला मी आता मगाशी ग्रुपवरती लिंक शेअर केली, बरोबर का? असाइनमेंट जिथं सबमिट करायचंय, फर्स्ट जी लिंक शेअर केली ती असाइनमेंट 1 साठी आहे आणि सेकंड जी लिंक शेअर केली ती असाइनमेंट 2 साठी आहे. पण काही जणांना असा प्रॉब्लेम येतोय की ती सबमिट करूनही अनसबमिट म्हणून येते. ते कशासाठी येते तर तुम्ही जेव्हा क्लासरूमची लिंक म्हणजे काय म्हणलं होतं मी, जॉईन फॉर दिस लिंक जॉईन फॉर द क्लासरूम, म्हणजे तुम्ही क्लासरूम जी आहे त्याला तुम्ही तुमचा मेलनी जॉईन केलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते सबमिट होत नाहीये. समजतंय सगळ्यांना? त्याच्यापूर्वी तुम्हाला क्लासरूमची जी लिंक आहे ती फक्त रेग्युलर स्टुडंटसाठी आहे, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर साठी वेगळा क्लासरूम आहे. त्याची लिंक मी तुमच्या ग्रुपवरती शेअर करते. पहिल्यांदा आहे ते रेग्युलर स्टुडंट, लक्षात ठेवा. रेग्युलर स्टुडंटची लिंक मी तुमच्या ग्रुपवरती शेअर केलेली आहे. क्लासरूमची लिंक त्याला तुम्ही जॉईन केल्यानंतरच तुम्ही असाइनमेंट नंबर 1 आणि असाइनमेंट नंबर 2 ही त्या पर्टिक्युलर लिंकला असाइन करू शकता. समजतंय? सबमिट करू शकताय. तर सगळ्यांनी विदिन 7 to 8 डेज ह्या दोन्ही असाइनमेंट तुम्ही सगळ्यांनी सबमिट केलेल्या असाव्या. याच्याच अकॉर्डिंगली, म्हणजे याच्यावरूनच मी काय करणार आहे, तुम्हाला फायनलला एक्सटर्नलला बसायला देणार नाही. सो लक्षात ठेवा, असाइनमेंट मायक्रो प्रोजेक्ट व्यवस्थित असतील तर तुम्हाला असाइनमेंट म्हणजे एक्सटर्नलला बसता येईल, एवढं लक्षात ठेवा सगळेजण. एक्सपेरिमेंट म्हणून आहे ते पण मी तुम्हाला शेअर करते, म्हणजे वर्कच असणार आहे ते पण. एक्सपेरिमेंट म्हणून तुम्हाला ते लिंक त्या वेळेस शेअर करते. ठीक आहे? समजतंय का? येस मॅम. हॅलो मॅम. हा बोला. तिथे मॅम हँडेड इन येते म्हणजे सबमिट झालंय ना? हा, सबमिट झालंय. हो. ओके मॅम. हॅलो समजलंय? मॅम. हा, माझं ऍडमिशन बाहेरच्या कॉलेजला, मग माझ्यासाठी नाही ना हे? मी तुमच्या सीसीना विचारून सांगते तसं. मग हा. की तो तिकडच असेल, सबमिशन इकडं नसेल. ओके. तर बघा, इथपर्यंत सगळ्यांना कळाली नोटीस? आणि तुमची अबसेंटीचं प्रमाण हे जास्त वाढायला लागलेलं आहे. फक्त 29 स्टुडंट आहेत त्यात, तर 39 स्टुडंट आहेत फक्त. बाकीचे कुठे गेले तुमचे फ्रेंड्स? आणि प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहे. ते असेल तर तुम्हाला एक्सटर्नल ओरल नीट देता येईल. आता बघा, आपलं जे आहे लास्ट प्रॅक्टिकलला कोणतं एक्सपेरिमेंट झालं होतं? 4th नंबरचं, बरोबर की नाही? डी मॉर्गन्स थेरम झालं होतं, बरोबर ना? आठवतंय? बेद्रेकर, आठवते का? बेद्रेकर, आर यू देअर? येस मॅम. ओके. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे तुमच्याकडे. बघा, मॅन्युअल असेल, प्रिंट आउट काढलेली असेल तर मॅन्युअल असणार आहे, किंवा मग तुमच्याकडे सिलेबस कॉपी असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर आपलं प्रॅक्टिकल नंबर 5th चालू आहे ह्यावेळेस. आता ह्यावेळेस प्रॅक्टिकल नंबर 5th मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. विजिबल असेल तर सांगा. फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय. बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय असते, तर असं एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, नंबर ऑफ स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असते किंवा नंबर ऑफ ऑपरेशनचं एका कंबाईन मध्ये दाखवलेलं असते. ठीक आहे, हे झालं काय
आपलं सिम्पली बुलियन एक्सप्रेशन, त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं, डिझाईन करायचं. काय डिझाईन करायचंय, हाफ ॲडर आणि फुल ॲडर. आता हाफ ॲडर म्हणजे काय, तर जो आपण सिम्पली यूज करतो त्याला आपण हाफ ॲडर म्हणतो. आता त्याला हाफ ॲडर का म्हणतो, फर्स्ट तुम्हाला हा क्वेश्चन पडला असेल, हाफ ॲडर का करतो, तर बघा आपण ऍडिशन बघितली होती बायनरी अरिथमेटिक मध्ये. ऍडिशन जो पार्ट होता त्याच्यामध्ये आपण 3 केसेस बघितल्या होत्या, आठवते का बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट केस काय होती, जर ऍडिशन 9 आली किंवा लेस दॅन 9 आणि त्याचा कॅरी 0 असेल तर, बरोबर का, ही केस होती. त्यानंतर ग्रेटर दॅन 9 आणि त्याचा जो कॅरी होता 0 आणि ग्रेटर दॅन 9 त्याचा कॅरी 1. अशा ह्या 3 केसेस आपण बघितल्या होत्या. आपण जर कॅरी 1 जनरेट झालेली असेल आणि त्याची ऍडिशन ही 9 वरती असेल तर आपण काय करतो, जे आलेला कॅरी आहे तो पुढे लिहितो आणि ऍज इट इज पुढचा तो लिहितो. म्हणजे त्याला आपल्याला जो फायनल आन्सर मिळतं ते व्यवस्थित मिळते का, फुल मध्ये मिळते का, नाही मिळत. म्हणजे आपण तो कॅरी आहे तो ऍज अ सम म्हणून असं कन्सिडर करतो, बरोबर. म्हणून आपण त्याला हाफ ॲडर म्हणतो. तर बघा फर्स्ट काय आहे, डिझाईन हाफ ॲडर आणि हाफ सबस्ट्रॅक्टर. सबस्ट्रॅक्टर पण तसंच आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय असतं, तर सिम्पली ऍडिशन विथ अ निगेटिव्ह नंबर. दॅट्स वाय आपण काय म्हणतो इथे बघा, हाफ ॲडर आणि हाफ सबस्ट्रॅक्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर लागणारे काय काय आहे बघा, सिम्पली हा आहे बिल्ड सिम्पल कॉम्बिनेशनल सर्किट, म्हणजे हा कॉम्बिनेशनल सर्किट आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला हाफ ॲडर काय आहे, हाफ ॲडरला एज अ इनपुट म्हणून ए आणि बी आहे आणि आउटपुट इज सम आणि कॅरी आहे. ओके, तसंच बघा त्याचं काय आहे, ए आणि बी. बघा थेरॉटिकली पार्ट इकडे बघते, बघा इथे दिसतंय, हे आहे हाफ, हे ऍडिशन 0 0 असेल तर सम 0, 0 1 असेल तर 1, 1 0 असेल तर 1 आणि 1 1 असेल तर काय लिहितो आपण, सम 0 कॅरी 1. म्हणून कॅरी 1 आहे ती कुठे द्यायची, कुठेच देऊ शकत नाही आपण, म्हणून ते काय करतो मग ऍज इट इज आपण तिथे लिहितो. म्हणून हा झाला हाफ ॲडर. आता बघा हाफ ॲडर हा काय आहे, कॉम्बिनेशनल सर्किट आहे. आपण का कॉम्बिनेशनल सर्किट म्हणतो, कारण त्याला मोर दॅन 1 और मोर दॅन 2 इनपुट्स आपण देतो. ए आणि बी इथं इनपुट दिले, आउटपुट इज अ सम आणि कॅरी. मग याचं ट्रूथ टेबल कसं येणार, 0 0 च सम काय येणार, 0 कॅरी 0. त्याचबरोबर 0 1 च काय येणार सांगा मला, सम 1 कॅरी 0. तसंच 1 0 च सम 1 कॅरी 0. 1 1 च काय येणार, सम 0 कॅरी 1. आता मला सांगा ए बी हे जो आहे हा कॉलम आहे कशाचा आहे, ए बी, आणि हा सम म्हणजे काय येतंय, हा आपल्याला समच काढतोय. समचे या ट्रूथ टेबल वरून आपण काय करतो, बुलियन एक्सप्रेशन पहिल्यांदा फाइंड आउट करतोय. मग फाइंड आउट करत असताना फर्स्टली काय आहे, 0 0 ला 0, 1 0 1 ला 1, 1 0 ला 1, 1 1 ला काय येते, 0 येते. हे आता हे कन्सिडर करू नका, हे के मॅपिंग आहे, हे आपण 3rd चॅप्टर मध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्यामुळे हा फक्त पार्ट आता बघू नका तुम्ही, हा पार्ट बघा. त्याच्यामध्ये काय आहे, ए आणि बी आणि त्याच्याबरोबर सम. तर बघा इथं समचं लास्टचं इक्वेशन काय आहे, 0 1 1 0 है की नाही. म्हणजे हे कशाचं फंक्शन आहे मला सांगा, एक्सॉरचं. एक्सॉरचं कसं फंक्शन आहे, दोन्ही इनपुट हाय असतील किंवा दोन्ही इनपुट लो असतील तर आपल्याला आउटपुट काय मिळतं, लो भेटतं, बरोबर की नाही. त्यामुळे आपण इथे काय लिहू शकतो, ए त्याचं समचं इक्वेशन काय लिहू शकतो, सम इज इक्वल टू ए एक्सॉर बी. ए एक्सॉर बी म्हणजे काय असतं, ए इंटू बी बार प्लस ए बार इंटू बी, असं त्याचं एक्सप्रेशन तयार होतं. बघा तसंच कॅरीचं काय आहे, 0 0 0 ला 0, 0 1 ला 0, 1 0 ला 0, 1 1 ला 1. म्हणजेच हे इक्वेशन कशाचं आहे, सिम्पली अँड गेटचं आहे. म्हणून ह्याला काय लिहिलं, ए बी आणि कॅरीचं इक्वेशन काय येणार, कॅरी इज इक्वल टू ए इंटू बी, म्हणजे ए अँड बी. हे झालं इक्वेशन. आणि हे दोन्ही इक्वेशन कंबाईन केल्यानंतर असं आपल्याला कॉम्बिनेशन सर्किट मिळते. काय मिळतंय, ए बी हे दोन्ही इनपुट्स एक्सॉरला आणि अँडला दिले तर काय आपल्याला मिळतंय, एक्सॉरचे आउटपुट काय मिळतं, सम, आणि अँडचे आउटपुट मिळतं आपल्याला कॅरी.
हे फक्त आपल्याला ऍज अ करून बघायचे कसं येते. समजले हे थेरी तरी तुम्हाला समजले का? हाफ सबस्ट्रॅक्ट हाफ ऍडरची समजले थेरी ऑल ऑफ यू? मोदी, वसीम, रोल नंबर 10 समजले का? Yes, ma'am. मुलानी, तंबोळी, कुलकर्णी. Yes, ma'am. ओके. रोल नंबर 53 संकेत समजलाय? बॉईज मध्ये मयुरी, अथर्व, सुयश, DSY समजलंय? ओके, तर बघा ते आपण आता काय बघूया ह्याचं व्हर्च्युअल लॅब वरती आपण त्याचं सिम्युलेशन बघूया. सिम्युलेशन करत असताना बघा काय करतो आपण, सेम स्ट्रक्चर आपण यूज करतोय. सिम्युलेशन पार्ट आहे हाफ ऍडर. हाफ ऍडर वर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्युलेशन हे दोन वेनी बघू शकतो. तर बघा फर्स्ट वे काय आहे, आपण काय यूज करतोय 86 XOR यूज करतोय आणि अँड गेट यूज करतोय. मग काय केलंय मी बघा, पहिलं आणि दुसरं इनपुट हे कशाला दिले आपण, अँड गेट ए आणि बी ला, म्हणजे ए आणि बी. ए ला दिले अँड XOR चं 1 आणि अँड चं 1. हे कशाला दिले, इनपुट नंबर ए ला. बी नंबरला काय दिले, म्हणजे 2 नंबरला काय दिले आणि इकडच्या 2 नंबरला काय दिले, बी दिले. ओके, आणि आउटपुट काय आहे, आउटपुट हे XORing चं काय असणार आहे, सम असणार आहे. आणि आउटपुट हे 3 चं काय असणार आहे, हे कॅरी असणार आहे. मग हे दोन्ही काय केलंय, लास्टला ग्राउंडला दिलेत आणि इथं VCC दिलाय. म्हणजे आपण फर्स्टली काय करतो, कोणत्याही IC ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण त्याला VCC अप्लाय करतो. VCC अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर हे दोन्ही ICs काय झाले, ऍक्टिव्ह झाले. ओके, ऍक्टिव्ह झाल्यानंतर आता बघा फर्स्ट काय करतोय आपण, इनपुट्स दोन्ही काय दिले, 0 0 दिले. तर आउटपुट काय येत आहे, 0 0 येत आहे. ओके, बघा 0 0 इनपुट दिले तर सम 0 कॅरी 0. तर समजा A 0 असेल आणि B 1 असेल तर आउटपुट काय आलं पाहिजे, सम 1. इथं ब्लिंक झालेला दिसतंय का तुम्हाला, बघा सम 1 कॅरी 0. ऍड करते. तसंच बघा हे B 0 आहे, A 1 असेल तर काय येणार, सम 1 येणार, कॅरी 0 येणार. म्हणजे मी हे ऍड करते. त्यानंतर बघा A आणि B हे काय करते मी, दोन्ही बोथ आर 1, देन सम 0 कॅरी 1 यायला पाहिजे. मग बघा आलं आन्सर. इथं LED ब्लिंक होता, त्याच्यावरून तुम्हाला समजते आपलं आउटपुट बरोबर आहे का नाही. समजले हे सिम्युलेशन. त्याचबरोबर 2 वेचं सिम्युलेशन मला तुम्ही सांगा. सर्किट डायग्राम ड्रॉ केली, अशी डायग्राम येते. त्यानंतर मला सांगा कसं. तर कसं येणार मग इथं, टेल मी. इथं समजा A 0 असेल आणि B पण 0 असेल तर आउटपुट काय आला पाहिजे, Sum 0 carry 0. हा. मग आता हे चेक करूया आपण, हे बरोबर येते का, करेक्ट येते बरोबर का. तसंच बघा 0 1 केलं तर काय येणार, सम 1 कॅरी 0. चेक बरोबर. त्यानंतर इथं 1 लिहिते, खाली 0 करते, मग काय आला पाहिजे 1 0. चेक करेक्ट आहे. त्याचबरोबर 1 1 लिहिलं आणि ऍज इट इज ठेवलं तर आपला आन्सर काय यायला पाहिजे, इनकरेक्ट यायला पाहिजे, बरोबर की नाही. बघा चेक करते मी, इनकरेक्ट म्हणजे हे चुकीचं आहे. मग इथे काय लिहायचं 1 आणि इथे लिहायचं 0. म्हणजे हे चेक केलं आता बघा करेक्ट. म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने सिम्युलेशन बघू शकता. समजतंय.
Yes, ma'am. Okay. Shall I go to next? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, तर बघा नेक्स्ट आहे हाफ ऍडर, सॉरी हाफ सबस्ट्रॅक्टर. ऍडर झालेला आहे. आता सबस्ट्रॅक्टर बघा. सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय? सिम्पली ऍडिशन ऑफ अ निगेटिव्ह नंबर, बरोबर की नाही? म्हणजे 5 प्लस 5 मायनस 7 करत असाल तर तुम्ही काय करता? 5 प्लस मायनस 7 करता, बरोबर की नाही? म्हणून आपण काय करतोय मग हाफ ऍडरला एक कॉम्बिनेशनल सर्किट आहे हाफ ऍडर पण. म्हणजे काय, त्याला ए आणि बी इनपुट दिलेत आणि डिफरन्स आणि बॉरो आपल्याला ऍज अ आउटपुट मिळतात. मग बघा टू कॉम्बिनेशन दिलेत, 2 इनपुट दिलेत, म्हणून काय येणार कॉम्बिनेशन? 4 कॉम्बिनेशन येणार. 0 0 असेल तर डिफरन्स 0, बॉरो 0. 0 1 असेल तर बोथ आर 1 1. त्यानंतर लास्ट वन, जर इथं A0 दिला, A1 दिला, B0 दिला तर डिफरन्स 1, बॉरो 0. त्यानंतर A आणि B दोन्ही 1 1 दिले तर दोन्ही काय येणार? 0 0 येणार. आता मला सांगा हे डिफरन्स जो आहे तो कसा आहे? सिम्पली एक्सॉरिंग सारखा आहे, बरोबर की नाही? म्हणजे A एक्सॉर B चे इक्वेशन आपण इथं लिहू शकतो. आता मला सांगा बॉरोचं इक्वेशन कसं आहे? A नॉट A बार इंटू B म्हणजे कसं बघा, A हे बार मध्ये करा, काय कसं करणार? A काय आहे? 0 0 1 1 आहे, मग त्याचा बार काय येणार? 1 1 0 0. मग 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0. म्हणजे हा काय झाला? A बार इंटू B. म्हणजे ह्या डायग्राम वरून काय लिहू शकतो आपण? डिफरन्स इज इक्वल टू A एक्सॉर B आणि बॉरो इज इक्वल टू A बार इंटू B बार. समजतंय? हे इक्वेशन आपण दिसते डायग्राम मध्ये. इथं डिफरन्स इज इक्वल टू A एक्सॉर B आणि बॉरो इज इक्वल टू A बार इंटू B. समजतंय का? Yes, ma'am. ओके, तर बघा ह्याचं सिम्युलेशन कसं करायचं? याचं सिम्युलेशन 2 वेनी करायचं. कसं? सिंपल आहे. हाफ सबस्ट्रॅक्टर करायचं. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला फर्स्टली मी सांगते कसं. बघा काय केलंय आपण? पहिल्यांदा VCC तिन्हीला कनेक्ट केलेत, म्हणजे प्रत्येक IC ला VCC लागते. त्यानंतर मी काय केलंय? ह्या डायग्राम प्रमाणे A आहे तो कशाला दिलाय? एक्सॉरच्या 1 ला, त्यानंतर एक्सॉरच्या सॉरी नॉटच्या 1 ला दिलाय. पण इथे अँडच्या 1 ला दिलाय का? नाही दिला. तो कुठे दिलाय? बघा A जो आहे तो इथं दिलाय. त्याच्यानंतर हा दिलाय नॉट गेटला. नॉट गेटचं जे आउटपुट आहे 2 ते कशाला दिले? ते दिले अँड गेटच्या A ला. समजते? हा एरो कसा इंडिकेट होतोय बघा, त्याच्यावरून ते कळतंय. आणि त्याचबरोबर काय केलं मग? A दिल्यानंतर B कसा दिलाय? B हा एक्सॉर ला दिला, त्यानंतर तो अँड गेटला डिरेक्टली दिला. ओके, म्हणजे इक्वेशन काय येणार आपल्याला? 7 नंबर पिन काय केली? ग्राउंड केली. आणि त्याचबरोबर 3 नंबरचं पिनचं जे आउटपुट आहे ते एक्सॉरिंगचं काय येणार? डिफरन्स येणार. ओके, डिफरन्स येणार. आणि लास्ट वन काय आहे? या 3 नंबरच्या ह्याला काय येणार? तो बॉरो येणार. समजतंय का बघा? समजतंय? Yes, ma'am. हा, तर आपण काय करतो पहिल्यांदा सांगा. पहिल्यांदा काय करायचं? पॉवर सप्लाय ऑन करायचा. ते ऑन केल्यानंतर काय होतं? या IC काय होतात? ऍक्टिव्हेट होतात. ओके, ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपण फर्स्ट काय करतो? दोन्ही बोथ आर 0 0 असेल तर आउटपुट काय येतं आपल्याला? 0 0, बरोबर की नाही? तसंच A1 आहे, B0 आहे, तर काय यायला पाहिजे? दोन्हीही 1 1. बघा ब्लिंक होते की नाही? बघा लगेच चेंजेस दिसत आहेत तुम्हाला. इथं ब्लिंक होते, म्हणजे हे ऍड करते मी. 1 0 1 असेल तर काय यायला पाहिजे? दोन्ही 1 1. त्यानंतर काय करते मी? A1 करते, B0 करते. सॉरी, A1 करते, B0 करते, तर काय यायला पाहिजे? डिफरन्स 1, बॉरो 0. बघा लास्ट वन, बोथ आर 1 1, देन आउटपुट इज 0 0. समजतंय?
हे झालं व्हर्च्युअल लॅब वरती. समजते का? Yes, ma'am. तुम्ही एनी टाइम तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर तुम्ही एनी टाइम व्हर्च्युअल लॅब आहे, एक साइट आहे, त्याच्यावरती तुम्ही हे जे आहेत एक्सपेरिमेंट्स ते तुम्ही करून बघू शकता. समजतंय? आता फिजिकली करून बघायचं. यस, फिजिकली करून बघायचं का? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. लगेच करू मग. तर बघा, फर्स्ट काय इक्वेशन आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला फक्त करायचंय. मी पोस्ट करते. तर मला सांगा, आवाज येतो माझा? Yes, ma'am. हा, टेल मी. हा पॅडर करत असताना आपण कोणते कोणते सर्किट्स यूज करतो, कोणते कोणते गेट यूज करतोय? एक्सॉरिंग आणि XOR. एक्सॉर आणि अँड गेट, बरोबर की नाही? एक्सॉरिंगचा आयसी नंबर किती आहे? एक्सॉरिंगचा आयसी नंबर टेल मी, एनीवन? What is the IC number of XORing? येते का कुणाला? सांगा. कुलकर्णी? 7486. गुड. आणि लास्ट वन कुठला आहे? अँड गेटचा आयसी, बरोबर की नाही? आता मला सांगा, अँड गेटचा आयसी कोणता कोणता यूज करतो आपण? अँड गेटचा आयसीचा नंबर सांगा. हा, तर सर्किट दिसतंय? हा, सर्किट दिसतंय का व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला
हलू नका. उभा उठा, उठा. Please, please उठा. हा असंच ठेवा. आता हलू नका. एक मिनिट. ठीक आहे. आता बघा आपण पहिल्यांदा काय करतोय, दोन्ही आयसीस घेतोय. इथे बघा जशी डायग्राम दिसते तुम्हाला, मगाशी काय केलं होतं, 1 नंबर आणि 2 नंबर पिन काय केली, एक इनपुटला दिली ती ए आणि बी ला. तसंच काय करायचं, ए आणि बी चे इनपुट हे अँड गेटला पण द्यायचंय आणि 3 नंबरचे पिन आपल्याला दोन्ही समानी कॅरी निघते. ओके. तर बघा फर्स्ट मी काय करते, हा आहे आयसी बघा 86 आहे. ओके. हा आहे 86 आयसी. मी काय करते, इथं नॉच मध्ये ठेवते. ओके. त्यानंतर बघा हा आयसी आहे, मी इथं ठेवते, म्हणजे डिस्टन्स वर ठेवते, म्हणजे तुम्हाला कळेल कसं आहे. ओके. तर फर्स्ट काय करतो आपण ग्राउंड आणि व्हीसीसी करतो. 7 नंबर पिन ग्राउंड, त्याचबरोबर याची पण 7 नंबर पिन ग्राउंडेड. ओके. दोन्हीची पण. त्याचबरोबर व्हीसीसी आहे दोन्हीची, म्हणजे 14 नंबर पिन व्हीसीसी करते मी. 20 नंबर पिन काय करते मी, व्हीसीसी करते, म्हणजे ऍक्च्युली 40 नंबर पिन. ओके. दोन्हीची मी पिन काय केले, पहिल्यांदा व्हीसीसी आणि ग्राउंडेड केले. दिसतंय का सगळ्यांना? बघा व्यवस्थित. आणि त्यानंतर मी काय केलंय, 1 नंबर पिन आहे कशाची, एक्सॉरिंगची, ती कशाला दिली, ए ला दिली. मग मी इथं काय करते, ए देते इनपुट. त्यानंतर बघा बी ऍज इनपुट ऑफ एक्सॉरिंग गेट, आणि त्याचं एक्सॉरिंगचं निघतं ते काय आहे, आउटपुट हे कशाला देते मी, सम निघतंय आउटपुट, बरोबर का. तसंच आपलं जे आउटपुट आहे, इनपुट आहे, अँडचं एक इनपुट आहे, ते मी देते ए लाच, म्हणजे जिथं आहे तिथंच देते, एकावर एक ठेवते, म्हणजे सेमच इनपुट एका ह्याला जाते, म्हणजे अँडच्या गेटला पण आणि एक्सॉरिंगच्या गेटला पण. त्याचबरोबर बघा इथे बी आहे, ते मी कुठे देते, इथं देते. ओके. म्हणजे सेकंड पिनला ए आणि बी दिलं. आणि 3rd नंबरची पिन आहे, ती काय करते मी, आउटपुट काढते, म्हणजे हा कोणता आउटपुट आहे, कॅरी आहे. ओके. बघा हे 0-0 असेल तर काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. इथं ब्लिंक होते का बघा, नाही होते. 0-1 असेल तर काय येतंय, इथं 1 येते. त्याचबरोबर 1-0 असेल तर काय येते, 1 येते. हम्म. 0-0 असेल तर 0, 1-0 असेल तर 1, 1-0 असेल तर 1 आणि 1-1 असेल तर 0-1. बघा हे आहे सम, हे आहे कॅरी. ओके. सम आधी लिहिते, म्हणजे कॅरी नंतर, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. हे सम आहे आणि हा कॅरी आहे. 0-0 असेल तर काय यायला पाहिजे, 0-0. 1-0 असेल तर त्यावेळेस काय यायला पाहिजे, 1-1-1-1. कसं काय, एक मिनिट. इथं मी तर पेन यूज आहे का, लावणे. काळ्या पिनच वापरणं चुकतंय माझं. वन झिरोला 1-1 येते.
स्विच ऑफ केलं. मॅम आवाज येत नाही. हा 1 मिनिट. आता बघा, पहिल्यांदा काय केलंय, सिम्पली एक्सॉरिंग म्हणजे सम घेते आधी. ओके, सम घेते. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय केलंय, हे मी दाखवते तुम्हाला पहिल्यापासून मी काय केलंय ते. तर बघा, हे आहे आपलं IC नंबर 886 वाला, म्हणजे 7486 आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय केलंय, जो आहे तसं सेमच ग्राउंड केले 7 नंबर पिन. त्यानंतर मी काय केलंय, 14 नंबर पिन काय केली ऍज अ VCC. त्यानंतर फर्स्ट आणि सेकंड नंबर पिन काय दिलं मी, A आणि B म्हणून दिलं. A दिलं, आणि त्याचबरोबर 2 नंबर पिन आहे ती मी कशाला दिली, B ला दिली. ओके, आणि 3 नंबरचं जे आहे ते काय केलं, आउटपुट दिलं. म्हणजे इथं आउटपुट काय यायला पाहिजे, तुमचं सम यायला पाहिजे. म्हणजे 0 0 ला 0, 0 0 ला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1, काय झालं, क्लोज आहे कॉन्टॅक्ट, आणि 1 1 ला 0.
ही लूज आहे. मगाशी इथेच टाकलं. एक मिनिट. काय झालं ह्या पीसीला? बनच दिसतंय. चालू केले का मी? हळू. नाही जात. थांबा काय झाले? आयसी चालू नाही क्यों? काय प्रॉब्लेम झालाय? 7486 जस्ट आलं. पहिल्यांदा काय करायचं, जो आयसी दिलेला आहे म्हणजे 86 त्याचा आधी आउटपुट येतं का बघायचं आणि त्यानंतर ते 0 म्हणजे समचं करायचं. समचं केल्यानंतर परत आपल्याला काय करायचंय, कॅरीचं करायचं. नाही राहू दे, आयसी बरोबर आहे. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, लूज पिन असतील एखाद्या वेळेस. नको आहेत काय, एवढंच येते. हा बघा, 0-1 ला काय येणार 1, 1-0 ला 1 आणि 1-1 ला 0. हे झालं आपलं समचं. ओके, आता बघा इथंच मी काय करते, अँड गेटचं करते. म्हणजे ए आणि बी इथं देते मी, त्याला कन्सिडर करते ए आणि बी. मग ह्याचं काय आहे, 7 नंबर पिन सिंपल ग्राउंड करायची. त्याचबरोबर 30 नंबरची पिन आहे ती काय करायची, आपण व्हीसीसी करायची. सॉरी 40 नंबरची पिन. त्यानंतर काय म्हणले, 1 नंबर पिन आहे ती इथं ए द्यायची. ओके, ए ला दिली. तसंच ही काय केली मी परत 2 नंबर पिन, 2 नंबर पिन जी आहे ती कशाला दिले, बी ला दिले. म्हणजे बघा पहिलं जिथून इनपुट दिले तिथूनच मी दिले आणि आउटपुट काय येणार, मग आपलं कॅरी सारखं मिळणार. ओके, म्हणजे बघा हा 0-0 असेल तर बघा इथे, बघा इथे काय येते 0 येते. 1-0 असेल तर 1 येते. इतना हा पिनचा प्रॉब्लेम आहे, ब्लॅक पिनचा. मी हे काय करते, सेपरेट देते म्हणजे अँड गेट वर्क आहे का बघते फक्त आधी. ओके, मग नंतर कळेल. बघा इथं मी काय करते, सेपरेट आउट देते. ए आणि बी ह्याला कन्सिडर करते, ह्याला ए मी कन्सिडर करते, ह्याला बी कन्सिडर करते. मग 0-0 असेल तेव्हा कायला पाहिजे 1 येते. 1-1 आहे तेव्हा 1, 0-1 असेल तेव्हा 0, 1-0 असेल तेव्हा 0 आणि 0-0 असेल तेव्हा 0. इथं कळते हे सम आणि हे कॅरी आहे. हे काय आहे, समचं इनपुट ए बी आणि हे काय आहे, समचंच ए आणि बी आहे, कशाचं, कॅरीचं आहे. कळते का बघा, मी सेपरेट लिहिले कारण तुम्हाला कळावं म्हणून. समजते, हा पोर्शन आहे तो समचा आहे आणि हा पोर्शन आहे तो कॅरीचा आहे. समजते कळालं का? येस मॅम. ओके, ठीक आहे. बघा दोन्ही 0-0 आहे तेव्हा काय आलं 0-0. आता काय म्हणले, दोन्ही पण 0-0 असेल म्हणजे ए आणि बी काय पाहिजे 0. म्हणजे ए टर्म काय केली 0 केली, बी 1 केली. त्याचबरोबर इथं पण ए बी काय केलं 0 केलं आणि ए बी काय केलं
1 केलं तर काय यायला पाहिजे 1 0 सम 1 कॅरी 0. त्याचबरोबर सगळे मी ऑफ करते. आता बघा ए टर्म 1 करते, बी टर्म 1 करते, त्यावेळेस काय येतं सम 1 कॅरी 0 करते. ओके, तर दोन्ही आता बघा ए आणि बी काय पाहिजेत 1 1 A1 B1 याच्यातला A1 याच्यातला B1. मग काय येतं 0 1 झालं. हे ए म्हणजे हे काय आहे ए बी, हे आहे ए बी आणि हे काय आहे सम आणि कॅरी. म्हणजे 0 1 1 1 चा कॅरी काय येतो सम येते 0 कॅरी येतो 1. समजतंय हे? बरोबर समजले का एवढं? मी काय केलंय फक्त तुमचं जो एक कॉम्बिनेशन एकातच केलंय ते मी काय केलंय ए आणि बी सेपरेट दिले म्हणजे तुम्हाला ते समजावं यासाठी. तुम्ही इथं जरी दिलं तरी आउटपुट तेच येणार आहे. समजतंय? कळतंय का? पुढे जायचं का मग? झालं का? समजलंय? सबट्रॅक्शनला जायचं का मग आपण? बोलत का नाहीये सांगा की. कळालंय का एवढं मोदी? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट ला जायचं मग सबट्रॅक्शनला जायचं. Yes, ma'am. ह्याच पेन यूज करू. आता बघा ह्याच्यामध्ये काय केलंय फक्त आपण जे यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त नॉट गेट यूज केलाय. बरोबर, म्हणजे ए बार इंटू बी असं केलं. तर बघा फर्स्ट काय आहे हे ऍज इट इज आहे, म्हणजे जो सम आहे तो ऍज इट इज आहे. सॉरी, डिफरन्स जो आहे तो ऍज इट इज आहे म्हणून मी काय करते ते ऍज इट इज ठेवते. बघा इथं ए एक्सॉर बी म्हणजे काय येतो डिफरन्स येतो. ओके, हा पार्ट इथंच संपतोय. त्यानंतर बघा आता नेक्स्ट पार्ट कुठला चालू होतोय आपला तर ए बार इंटू बी. ओके, ए बार इंटू बी मध्ये काय करतो आपण ए बार म्हणजे काय करतो पहिल्यांदा नॉट गेटला ए ऍज अ इनपुट देतो आणि आउटपुटचं काय देतो परत ते कशाला देतो अँड गेटला देतो. बरोबर की नाही? मग बघा इथं आयसी दाखवते मी. हा, तर बघा मी काय केलंय 7404 हा आयसी मी काय करते इथं ऍज अ इनपुट म्हणून देते. म्हणजे सॉरी इथं ही करते नॉच मध्ये लावते. ओके, त्यानंतर मी काय करते फर्स्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला काय देते ग्राउंड देते. ग्राउंड नंतर काय देणार व्हीसीसी देणार सेम 20 नंबर पिन व्हीसीसी. त्याचबरोबर इथे बघा इथे काय असणार आहे सांगा 1 नंबर पिन आहे ते काय आहे ए. ओके, ए दिला तर आपल्याला आउटपुट काय मिळालं पाहिजे ए बार मिळालं पाहिजे. ओके, आउटपुट मिळते का बघू आणि मग ते ऍज अ इनपुट म्हणून देऊ. ओके, ए बार 0 ला बघा इथं 0 हे 0 आहे आणि इथे काय येतोय त्याचा 1 येतोय. 1 केलं तर काय येतोय 0 नाही ना, लूज आहे की हो, लूज आहे की पेन दुसरी द्या ती. करते का नाही काय माहिती देव. होईच नाही. त्याचा व्हीसीसी दिलाय मग एच इनपुट दिले पण त्याचा आउटपुट काही नाही 0.
हॅलो आवाज येतोय बघा. सबस्ट्रॅक्टर पार्ट जो राहिलेला आहे हा सबस्ट्रॅक्टर ऍज अ फिजिकली घ्यायचा आहे. तो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट प्रॅक्टिकलला घ्यायचा का? म्हणजे एकाच वेळेस जास्त बघितल्यानंतर तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे मग नेक्स्ट लेक्चर संकेत कुंभार. येस मॅम. तर बघा अटेंडन्स द्या आणि जे DSY आता लेक्चर व्हायचं त्यांनी व्हा, पण DSY याच लेक्चरला कंटिन्यू राहावा. ठीक आहे, म्हणजे कंटिन्यू लेक्चर याच लेक्चर मध्ये होईल तुमचं, या लिंकलाच लेक्चर होईल तुमचं. बघा यू कॅन कंटिन्यू. तुम्हाला 5th नंबरचं जे आहे ते मी शेअर करते. रेकॉर्डिंग स्टॉप.